नमस्कार. अच्छा, लहान मुलांना वेळ ही संकल्पना कशी समजावून सांगायची? तसं बघायला गेलं तर हे खूप अवघड आहे, नाही का? तर चला, आज आपण बघूया की 3 ते 6 वयोगटातल्या मुलांसाठी हीच गोष्ट आपण सोपी आणि एकदम मजेशीर कशी बनवू शकतो. ओके. तर आपण हे कसं करणार आहोत? आपण ना मुलांच्या वयाच्या टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ. म्हणजे अगदी आज आणि उद्या यांसारख्या सोप्या गोष्टींपासून सुरुवात करू आणि मग हळूहळू आठवड्याचे वार आणि महिन्यांपर्यंत पोहोचू. बरं, तर सगळ्यात आधी पाया पक्का करायला हवा, नाही का? वेळ शिकवण्याच्या बाबतीतही अगदी तसंच आहे. चला तर मग बघूया हा पाया नेमका कसा रचायचा. इथेच तर खरी गंमत आहे. जी गोष्ट दिसत नाही म्हणजे वेळ, ती लहान मुलांना समजावून सांगायची तरी कशी, हेच तर खरं आव्हान आहे. याचं उत्तर खरं तर अगदी सोपं आहे. याची गुरुकिल्ली म्हणजे वेळेला त्यांच्या रोजच्या आयुष्याशी जोडणं. म्हणजे वेळ ही फक्त घड्याळातली गोष्ट न राहता ती त्यांच्या जेवणाशी, त्यांच्या खेळण्याशी, त्यांच्या झोपण्याच्या वेळांशी जोडली गेली पाहिजे. तरच ती त्यांना कळेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. त्यांच्यासाठी ना वेळ म्हणजे फक्त आत्ता. मग अशा वेळी आपण त्यांना आज आणि उद्या हे कसं बरं शिकवणार? तुम्ही बघा, या वयातल्या मुलांचं सगळं जग आत्ता काय होतंय याच्या भोवतीच फिरत असतं. त्यामुळे आपलं लक्ष पण फक्त घटनांच्या क्रमावरच असायला हवं आणि त्यासाठी आपण एकदम साधी, सोपी भाषा वापरणार आहोत. आता हे बघा, किती मस्त उदाहरण आहे. काल, आज, उद्या हे शब्द जे तसे मुलांना कळायला अवघड आहेत, ते झाडांना पाणी घालण्यासारख्या एका प्रत्यक्ष कृतीशी जोडले जातात. आणि मग बघा, ते शब्द मुलांसाठी एकदम अर्थपूर्ण होऊन जातात. आणि हा क्रम बघा किती सोपा आणि सहज आहे. काल काय केलं? बी लावलं. आज काय करतोय? रोपाला पाणी घालतोय. आणि उद्या काय करणार? पुन्हा पाणी घालणार. ही एक अशी गोष्ट आहे जी मुलं फक्त बघत नाहीत तर स्वतःच्या हाताने करतात. आता अजून एक गंमतशीर युक्ती सांगतो. जेवणाचा वापर करा. काल आपण भेंडीची भाजी खाल्ली होती, आठवतंय? आणि आज आपण मेथीची खातोय. असे छोटे छोटे फरक त्यांच्या लक्षात आणून दिले की काल आणि आज यातलं अंतर त्यांच्या डोक्यात अगदी पक्कं बसतं. बरं, एकदा का मुलांना काल, आज, उद्या हा क्रम व्यवस्थित समजला की मग आपण पुढच्या पायरीवर जाऊ शकतो. 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी आता वेळ आली आहे, ती म्हणजे आठवड्याच्या दिवसांचं चक्र ओळखण्याची. म्हणजे आता आपलं लक्ष फक्त पुढचं मागचं एवढ्यापुरतं नाहीये. आता आपण त्यांना ह्या 7 दिवसांच्या चक्रातली नावं ओळखायला शिकवणार आहोत आणि त्यातली मजा पण दाखवणार आहोत. आणि ही पद्धत बघा किती छान आहे. ती मुलांना कामाला लावते, त्यांना ॲक्टिव्ह बनवते. म्हणजे त्यांना फक्त ऐकून बसायचं नाहीये, तर स्वतःहून पुढे येऊन तक्त्यावर सोमवार कुठे लिहिलाय हे शोधायचं आहे. आणि ही आयडिया तर बघा किती भारी आहे. लाल रंग आणि सुट्टी, सगळ्यांना आवडणारी गोष्ट. लाल रंगाला सुट्टी या आनंदाशी जोडलं की आठवड्याचे वार शिकणं हे कंटाळवाणं काम नाही राहत, तर तो एक मस्त खेळ बनून जातो. चला, आता वळूया आपल्या सगळ्यात मोठ्या गटाकडे, 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. आता आपण आठवड्यांच्याही पुढे जाणार आहोत आणि थेट महिने आणि कॅलेंडरच्या मोठ्या जगात प्रवेश करणार आहोत. या वयात ना मुलांमध्ये एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल होतो. ते आता फक्त वेळ अनुभवत नाहीत, तर ते छोटे छोटे प्लॅनर्स बनायला लागतात. म्हणजे ते पुढचा विचार करायला लागतात. आणि मग कॅलेंडर हे फक्त तारखा दाखवणारं एक पान राहत नाही, तर ते जणू काही खजिना शोधायला मदत करणारा नकाशा बनतं. प्रत्येक महिना एखाद्या खास गोष्टीशी जोडला जातो, जसं की कोणाचा वाढदिवस किंवा एखादा सण. महिने शिकवायचा सगळ्यात भारी मार्ग कोणता असेल, तर तो म्हणजे गाणं. लय आणि पुनरावृत्ती असली की मुलांना लक्षात ठेवायला अगदी सोपं जातं. चला तर मग एका सोप्या चालीत सगळे मिळून म्हणूया. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि शेवटी येतो डिसेंबर. तर मग या सगळ्या प्रवासातून आपल्या लक्षात काय आलं? चला, या सगळ्या प्रभावी पद्धतींमागची जी मूळ कल्पना आहे, जी मुख्य तत्त्व आहेत, ती थोडक्यात समजून घेऊया. या सगळ्यातली एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायची. मुलांचं वय कोणतंही असो, त्यांना शिकवण्याची पद्धत ही नेहमी त्यांच्या अनुभवांवर आधारित, त्यांना डोळ्यांना दिसेल अशी आणि ठोस असायला हवी. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. मुलांना वेळ शिकवायला सुरुवात करण्याची सगळ्यात चांगली वेळ उद्या नाही, तर ती आज आहे, आत्ता आहे. आणि त्यासाठी फार काही मोठं करायची गरज नाही. फक्त एक साधा, रोजच्या जगण्यातला उपक्रम पुरेसा आहे. मग आता प्रश्न हा आहे की पालक आपल्या मुलासोबत असा कोणता उपक्रम आज लगेच सुरू करू शकतात?